इथं नगरमध्ये आणि असं सुंदर असा क्षण आहे आणि ते क्षण म्हणजे नगरमधल्या अहिल्यानगरमधल्या आज जी कार डिलिव्हरी आहे मारुती सुझुकीची जी स्विफ्ट ह्या कार डिलिव्हरीला आलोय आणि त्या व्यक्तीला इतका आनंद झालाय आणि ती व्यक्ती दुसरी तिसरी नाहीये त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावरच बघूयात आणि त्यांनाच विचारात की ती व्यक्ती कोण होती कशामुळे ही अचिव्हमेंट झाली आपण त्या व्यक्तीला विचारूयात. येस मॅडम तुमचं नाव कुठून बिलॉंग करता तुम्ही आणि आज कसं वाटतंय तुम्हाला हे क्षण टिपताना? नमस्कार मॅडम, माझं नाव विद्या गागरे. मी राहुरी कानाडगाव इथं राहिला आहे आणि आज खूप छान वाटतंय. म्हणजे माझ्या लाईफमध्ये हे कधीच नाही झालं ते आज झालं इथं. कशामुळे शक्य झालं मॅडम? ते फक्त सनेजमुळे शक्य झालं मॅडम. आणि म्हणजे मला सांगा तुम्ही यापूर्वी काय करत होता आणि हे कसं काय अचिव्हमेंट केली तुम्ही? मी एक शेतकरी मॅडम, शिक्षण 10वी माझं आणि शेतकरी, घरी गाया शेती वगैरे सगळं होतं. मी नाही का शेती म्हणजे नाही का शेतात काम पण केलंय, दूध पण काढलंय 50-60 लिटर स्वतः, असं नाही का सगळं काम केलंय. मग जसं म्हणजे लग्न झाल्यानंतर त्याच्यानंतर एक मॅडम म्हणजे पूनम खाडरे मॅडम आज अननोन आहे माझ्यासाठी, पण आज मॅडमला मी देव नाही पण देवापेक्षा कमी नाही मानत. तर मॅडम म्हणजे अननोन माझ्या लाईफमध्ये आल्या, फक्त स्वतःच्या प्रॉब्लेमसाठी आले होते, पण नाही का मॅडम वरती विश्वास ठेवला. मॅडम जसं सांगत गेल्या तसं करीत गेले आणि 1001% म्हणजे मी जन्माला येऊन पण कधीच हे नसते करू शकले. ते फक्त सनेजमुळं आणि मॅडमनी दाखवलेलं स्वप्नामुळे ते शक्य झालं. मला वाटतं मॅडम इथं नाही का सनेज अशी सिस्टम आहे काय म्हणजे इथूनच सगळे स्वप्न तुमचे पूर्ण होऊ शकतात. आणि 100% मला वाटतं ज्या लेडीज आहे ज्या घराच्या बाहेर नाही निघू शकत, ज्या म्हणजे नाही का अशा बंधनात अडकलेले आहे, तर प्रत्येक लेडीजला कोणी नोकरी करते, कोणी 2 लाख 4 लाख इन्कम पण ज्या कमीत असल्या पण त्यांचे सगळे स्वप्न बाहेरून कुठून नाही पूर्ण होऊ शकत. पण आपली अशी सिस्टम आहे इथं, आपले जे सिनियर जे आपले नसतात, आपल्याला प्रत्येकाला स्वप्न भरपूर असतं पण ते जागृत करणारं पण कुणीतरी असतं. तर मॅडमने माझे स्वप्न जागृत केले आणि नाही का एक विश्वास दिला की मॅडम तुम्ही करू शकता. जेव्हा मी निगेटिव्ह व्हायचे, घरातून त्रास व्हायचा, समाजातून त्रास व्हायचा, तर मॅडमनी वेळोवेळी नाही का मॅडम नाही यस तुम्ही करू शकता हे सांगितलं, सिस्टमवरती विश्वास ठेवला. आणि आपले जे महागुरू अशोक तोडमल सर जबरदस्त विचार, सरांच्या विचारामुळे पण रिअली माणूस इथं टिकू शकतो आणि एक लेडीजसाठी खूप जबरदस्त प्लॅटफॉर्म आहे. मला वाटतं जसं माझं झालंय तर इथं ज्या लेडीज आहे प्रत्येकाचं होऊ शकतं आणि प्रत्येकाने विश्वास ठेवून केलंच पाहिजे. येस, मला असं वाटतंय मॅडम तुमच्या मिस्टर गव्हर्नमेंट जॉबला आहेत ना? हो. किती पगार आहे? 30,000 रुपये पगार आहे मला. सर तुम्हाला वाटलं होतं आयुष्यात कधी अशी खरंच सिच्युएशन येईल की खरंच बायकोमुळे आज नवीन घरात कारी तुम्हाला आवडत होता हा बिझनेस? खरं मॅडम तुम्ही एक समाजासाठी काय मेसेज देऊ शकता, लेडीजसाठी पण आणि ओव्हरऑल मुलांसाठी, जेंट्ससाठी काय मेसेज असतो? बघा मॅडम म्हणजे नाही का कुणाच्याच फॅमिलीमध्ये आपल्याला हे नाही का डायरेक्ट सेलिंग, नेटवर्क मार्केटिंग हे नवीन असतं प्रत्येक कुटुंबासाठी, प्रत्येक लेडीजसाठी. बघा इथं सुरुवातीला स्ट्रगल असतं लेडीजला घरातून बाहेर पडावं, कारण लेडीज कधी बाहेर नसतात पडलेल्या, पण आपला बिझनेस आहे का इथून घरातून बाहेर पडावं लागतं. मग त्यावेळी समाजातून विरोध होतो, लोक नाव ठेवतात हे चांगलं नाही, म्हणजे नाही का हे चांगल्या लोकांचे कामं नाही, परत लोक निगेटिव्ह भेटतात, समाजातून रिजेक्शन येतात. पण या सगळा प्रॉब्लेम जर आपण नाही का 1-2 वर्ष जर एखाद्या लेडीजने फेस केला तर गॅरंटेड मॅडम ती लेडीज खानदानातली पहिली करोडपती बनू शकते आणि ती फक्त सनेजमध्ये. चालू हो गए हैं.